जालन्यात अपघातात ब्रेन डेड झालेल्या भावी डॉक्टरच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे। पुण्यात BHMSचे शिक्षण घेणाऱ्या धनंजय अनंत काळे यांच्या अवयवदानामुळे तब्बल 6 रुग्णांना जीवदान मिळाले आहे। विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जालन्यात हा पहिला अवयवदानाचा स्तुत्य उपक्रम पार पडला आहे। 25 वर्षीय धनंजय काळे हे पुण्यात BHMSचे शिक्षण घेत होते। परीक्षा देण्यासाठी ते 3 दिवसापूर्वी जालन्यात आले होते। परीक्षा आटोपून परत जात असताना त्यांचा भीषण अपघात झाला। या अपघातात त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि त्यांच्या लहान व मोठ्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता। अपघातानंतर त्यांना तातडीने जालन्यातील संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र मेंदूला झालेल्या गंभीर इजेमुळे धनंजय यांचा मेंदू निकामी झाला होता। ॲपनिया टेस्टनंतर रुग्ण वाचणे अशक्य असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले। त्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने शासनाच्या अधिकृत समितीला याबद्दल माहिती दिली। डॉक्टरांनी धनंजय यांच्या नातेवाईकांना वस्तुस्थिती समजावून सांगितली आणि या दुःखद प्रसंगी काळे कुटुंबियांनी मोठ्या मनाने अवयवदानाचा निर्णय घेतला। सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून धनंजय काळे यांचे एकूण 6 अवयव 6 वेगवेगळ्या रुग्णांना दान करण्यात आले आहे। यामध्ये 2 किडन्या, 2 फुफ्फुसे, 1 लिव्हर आणि 2 डोळ्याच्या कार्नियाचा समावेश आहे। 2 डोळ्याचे कार्निया जालना शहरातील गणपती नेत्रालय येथे दान करण्यात आले आहे। फुफ्फुसाचे पिंपरी चिंचवड येथील डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलला पाठवण्यात आली। लिव्हर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपणासाठी देण्यात आले, तर छत्रपती संभाजीनगर येथील हेडगेवार हॉस्पिटल आणि सिग्मा हॉस्पिटल येथे प्रत्येकी 1 किडनी प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आली आहे। हे सर्व अवयव वेळेत संबंधित हॉस्पिटलमध्ये पोहोचावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून ग्रीन कॉरिडॉर उभारण्यात आला। पोलिसांच्या एस्कॉर्ट व्हॅनच्या माध्यमातून रुग्णवाहिकांना रस्ता करून देण्यात आला। दरम्यान भावी डॉक्टर धनंजय अनंत काळे यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयामुळे 6 जणांना नवीन आयुष्य मिळाले आहे। काळे कुटुंबियाच्या या महानिर्णयाबद्दल डॉक्टरांनी कृतज्ञता व्यक्त करत समाजात अवयवदानाबद्दल अधिक जनजागृती हवी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। अशा दुःखद प्रसंगी काळे कुटुंबियांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल डॉक्टर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण बघूया। आज सुखासोबत दुःखाचाही दिवस आहे। धनंजय काळे वय वर्ष 25 हा मेडिकल स्टुडंट अपघाती झाल्यामुळे मेंदूला मोठी इजा झाली आणि त्या इजेमुळे त्याच्या मेंदूमध्ये, लहान्या मेंदूमध्ये तसेच मोठ्या मेंदूमध्ये मोठा रक्तस्राव झाला। डॉक्टर काळे यांनी अथक परिश्रम करून त्यांचा लहान्या मेंदूमधल्या रक्ताच्या गाठी काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्यांचा ब्रेन बऱ्यापैकी निकामी झालेला होता आणि ह्या निकामी ब्रेन झाल्यानंतर बऱ्याचदा याच्यातून रिकवर होण्याची शक्यता नसते। सायन्समध्ये आज तरी त्याच्यासाठी काही ट्रीटमेंट नाही आहे आणि मग अशा पेशंटला जेव्हा आपण काही टेस्ट परफॉर्म करतो की खरंच त्याचा ब्रेन निकामी झालेला आहे का, आणि जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की खरंच याचा ब्रेन निकामी झालेला आहे, तर शासनाची जी ZTC कमिटी आहे त्या कमिटीला आपण कळवतो की आमच्याकडे एक ब्रेन डेड पेशंट आहे। आणि आपण ज्यावेळेस कळवलं, आणि हे कळवायच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचे असते की त्या नातेवाईकांनी त्याला परवानगी देणं की आमच्या पेशंटचे जे काही ब्रेन डेड पेशंट आहेत त्याचे अवयव आम्ही प्रत्यारोपणासाठी देत आहोत याची संमती देणं। आणि यामध्ये त्या पेशंटच्या आत्यांचा जो मुलगा आहे डॉक्टर प्रताप ओझरकर यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली। आपल्या इथे संजीवनी हॉस्पिटलची सर्व टीम म्हणजे इंटेन्सिव्हिस्ट असतील, न्यूरोसर्जन असतील, नेफ्रोलॉजिस्ट असतील,
या सर्वांनी खूप 2 दिवसापासून त्या पेशंटच्या वाचवण्यासाठी मेहनत घेतली. पण ज्यावेळेस सर्व ट्रीटमेंट करूनही त्याला साथ येत नाही, त्यावेळेला हा निर्णय घेण्यात आला. आणि रात्री 12 वाजता आपण ज्यावेळेस सेकंड ॲपने टेस्ट केली त्यावेळेस लक्षात आलं की आता इरिव्हर्सिबल चेंजेस आलेले आहेत आणि हा पेशंट वाचू शकत नाही. आणि त्यावेळेस आपण शासनाच्या कमिटीला कळवलं आणि त्यावेळेला शासनाच्या कमिटीने जिथे ज्या हॉस्पिटलला या अवयवाची गरज आहे अशा ठिकाणच्या हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करून त्यांचे कन्फर्मेशन आम्हाला पाठवलं. आणि आज सकाळपासून या प्रोसिजर रिट्रायवलच्या प्रोसिजरमध्ये आम्ही सुरू होतो. मला सांगायस आनंद वाटतोय की जालना जिल्ह्यामधले प्रथम रिट्रायवल सेंटर म्हणून आपलं हॉस्पिटल आहे. आणि या हॉस्पिटलमध्ये नवीन वर्षाच्या दिनी आपण 6 लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आमचा आज ज्याला अमर म्हणता येईल, अमर धनंजय काळे यांचा त्यांनी त्यांचे अवयव त्यांच्या नातेवाईकांनी दान केले. आणि त्याच्यामुळे 2 किडनीचे पेशंट, 2 फुफ्फुसाचे पेशंट, 1 लिव्हरचा पेशंट आणि 2 डोळ्याचे पेशंट एवढ्या सर्वांना जीवनदान यातून मिळालेलं आहे. आणि मला असं वाटतं निश्चितच आज ह्या वर्षाच्या सुरुवातीला काय असतं की जी घटना घडली ती तुमच्या माझ्या कोणाच्या हातात नव्हती, पण त्यांच्या परिवारांनी छातीवरती काळजावरती दगड ठेवून हा जो काही निर्णय घेतला निश्चितच तो एक समाजासाठी एक आदर्श निर्णय असं मला म्हणता येईल. आणि जर अशाच पद्धतीची चळवळ जर राहिली तर निश्चितच वरच्यावर ज्या नातेवाईकांना अशा अवयवाची गरज आहे त्यांना निश्चितच त्याचा फायदा होईल. त्यामुळे आजच्या या शुभ कार्यासाठी मी काळे कुटुंबांना खूप खूप त्यांचा आभार मानतो. आणि त्यांच्यावरती जो काही संकटाचा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्यामध्ये सर्व संजीवनी परिवार व येथील सर्व नागरिक हे त्यांच्या सोबत आहे. आणि ईश्वरचरणी त्याला खूप खूप शांती देव एवढी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जालन्यातील अवयवदानाचा हा सगळ्यात पहिलाच उपक्रम असावा काय सांगा? हो सर, जालन्यामध्ये बऱ्याचदा ब्रेन पेशंट जर झाले तर बऱ्याचदा संभाजीनगरला जायण्यास नातेवाईक तयार व्हायचे नाही. आणि हे 1-2-3 वेळा मला ह्या गोष्टी लक्षात आल्या की नातेवाईकांची इच्छा आहे पण संभाजीनगरला जायचंय, तिथं कोणत्या हॉस्पिटलला ॲडमिट करायचं, नंतर अवयवदान कसे करायचे यापेक्षा न केलेलं बरं म्हणून बरेच नातेवाईक निर्णय घ्यायचे. आणि कुठेतरी ते थांबावं याच भावनेनं संजीवनी हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर्स, डॉक्टर्स यांच्या सर्वांच्या इच्छेने, सर्व स्टाफ यांच्या सर्वांच्या इच्छेने आम्ही संजीवनी हॉस्पिटलला ऑर्गन रिट्रायवल सेंटर म्हणून मागच्या 4 महिन्यापूर्वी परमिशन घेतली. आणि जागतिक अवयवदान दिन या दिवशी आपण एक मोठी रॅली करून व तसेच स्टेज प्रोग्राम करून या सेंटरचं उद्घाटन केलं होतं. आणि या उद्घाटनापासून आपण आज पहिल्यांदा या नवीन वर्षामध्ये आपल्याला एक लाभार्थी भेटला की ज्याचा आपण ऑर्गन रिट्रायवल करू शकू आणि आपण एक 6 पेशंटचे प्राण वाचवण्यासाठी निश्चितच याची मदत होईल. धनंजय काळे नावाचे एक तरुण विद्यार्थी आहे, वैद्यकीय शिक्षण घेत असलेला. त्याचा एक 2-3 दिवसांपूर्वी अपघात झाला होता आणि काल तो ब्रेन डेड झालेला आहे असं संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर बागुल यांच्या निदर्शनास आलं. मग त्यांचे नातेवाईक पण पेशंटचे वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळं त्यांनी अवयवदान करण्याचा निश्चय केला आणि अवयवदान करण्याची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली. संजीवनी हॉस्पिटलकडून आम्हाला तशा प्रकारे सूचित करण्यात आलं आणि आमच्या NOCची आवश्यकता होती त्यामध्ये MLC असल्यामुळे. तर आम्ही कदीम जालना पोलीस स्टेशनला MLC प्राप्त झाली. तिथून कदीम जालनाचे पोलीस निरीक्षक शेवाळे साहेब आणि आरती जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक हे या ठिकाणी आले. आम्ही त्यांना NOC दिली आणि त्यानंतर अवयवांच्या वाहतुकीकरता आपल्याला गतिमान वाहतूक आवश्यक होती आणि त्याकरता मग आपण ग्रीन कॉरिडॉर केला. त्याकरता आम्ही वाहतूक विभागाचे 2 मोबाईल्स आणि तालुका पोलीस स्टेशनचे 1 मोबाईल असे 3 मोबाईल स्वतंत्र 3 ठिकाणी पार्ट जाणार होते, अवयव जाणार होते त्याकरता नेमलेले होते. आणि सिग्नललाही कर्मचारी नेमले होते. त्यांना आम्ही कम्युनिकेट करून अगदी विना अडथळ्याचा प्रवास होईल या अवयवांचा या दृष्टीने खबरदारी घेतलेली आहे. आणि 2 पार्ट्स आत्ता समृद्धी मार्गे पुण्याला गेलेले आहेत. त्यांचं लंग्स आणि लिव्हरचं वाहतूक आता करण्यात आलेली आहे आणि त्या सुरक्षितरित्या समृद्धी महामार्गावर आम्ही पोहोचून दिलेले आहेत. आता 3रा किडनीचं वाहतूक आम्ही या ठिकाणून होणार आहे ॲम्ब्युलन्समधून आणि त्या संभाजीनगर इथं हेडगेवार हॉस्पिटल आणि सिग्मा हॉस्पिटलला जाणार आहेत. तर आता त्याकरताही आम्ही 2 स्वतंत्र वाहनं नेमलेली आहेत.
विना अडथळा त्यांचा प्रवास व्हावा आणि त्यांना प्रायोरिटी मिळावी आणि कमीत कमी वेळेत गतिमान प्रवास होऊन त्यांच्या डेस्टिनेशनला त्या पोहोचाव्यात याकरता जी व्यवस्था केलेली आहे तीच ग्रीन कॉरिडॉर आहे की त्यांना प्राधान्य देऊन वाहतूक करण्याकरता. तर ती आम्ही व्यवस्था आज केलेली आहे आणि ते अवयव आता प्रत्येक ठिकाणी जात आहेत. जरी धनंजय काळेचा अपघाती मृत्यू झालेला असला तरी पण ते या अवयवाच्या रूपाने 6 जणांना त्यांनी जीवनदान दिलेलं आहे आणि त्या रूपाने ते इथं पृथ्वीवर अस्तित्वात असणार आहेत. हा अवयवदानाचा एक जो संकल्प त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे अत्यंत स्तुत्य आहे. जरी हे खूप मोठं दुःख असलं तरी पण त्यातही त्या दुःखाला विसरून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. हा अत्यंत कौतुकास्पद निर्णय आहे. त्याकरता आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि हे दुःख पचवण्याची त्याच्या निधनाचं त्यांच्या कुटुंबियांना शक्ती प्राप्त होईल ईश्वरचरणी प्रार्थना. मी स्वतः आणि आमच्या पोलीस दल त्याच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि त्यांना शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद. माझं नाव आहे रितेश काळे. मी गावचा प्रतिनिधी आहे. आमच्या कुटुंबातील डॉक्टर धनंजय काळे इथे शिकायला होता. त्याचा 2 दिवसापूर्वी इथं ॲक्सिडेंट झाला. त्या ॲक्सिडेंटनंतर संजीवनी हॉस्पिटलला 2 दिवस त्याच्यावर ट्रीटमेंट झाली. त्यानंतर आम्ही रात्री असा निर्णय घेतला की म्हणजे त्यांना पूर्ण डॉक्टर व्हायचं म्हणजे तिनं सेवा करायसाठीच डॉक्टर होणार होता. ती सेवाच म्हणून आम्ही एक त्याचा अवयवदानाचा सगळ्या आईवडिलांच्या ह्याच्यानुसार आम्ही निर्णय घेतला आणि त्याचे किडनी असतील, डोळे असतील, लिव्हर असेल, जे उपयोगाला येतील अवयव ते अवयवदान करण्याचा आम्ही निर्णय घेतला. नेमकं त्यांचा मृत्यू कशामुळे झाला होता, किती दिवसापासून उपचार चालू होते आणि काय कंडिशन कशी होती त्यांची? त्याचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्या डोक्याला जोरात मार लागला होता. छोट्या मेंदूला रक्तस्राव झाल्यामुळं ते तिथून येतानाच अनकॉन्शियस होता. नंतर 2 दिवस ट्रीटमेंट झाली, एक छोटं ऑपरेशन झालं त्याचं, पण त्याच्यानंतर त्याची ब्लिडिंग थांबली नसल्यामुळं त्याचा निधन झालं. म्हणून तुम्ही अवयवदानाचा निर्णय घेतला. बाकी सगळे अवयव त्याचे चांगले असल्यामुळे डॉक्टरांसोबत चर्चा झाल्यानंतर रात्री अवयवदानाचा. डॉक्टर धनंजय यांच्या जाण्याने काळे कुटुंबियात मोठी पोकळी निर्माण झाली असली तरी अवयवदान करून डॉक्टर धनंजय यांनी 6 जणांना अवयवाचे दान करत त्यांचेही प्राण वाचवले आहे.